झी 24 तास वर सुपर प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला इतिहासातील एक महत्त्वाचा खुलासा पाहणार आहोत। शिवरायांची जगदंबा तलवार इंग्लंडला कशी गेली याबाबतचा हा खुलासा आहे। इंग्लंडच्या राजाला आहेर म्हणून ही तलवार देण्यात आली। करवीर संस्थानने इंग्रजांना शिवाजी महाराजांची ही जगदंबा तलवार आहेर म्हणून दिली। झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी हा महत्त्वाचा खुलासा केलाय। शिवरायांची जगदंबा तलवार इंग्लंडला कशी गेली तर इंग्लंडच्या राजाला आहेरात ही तलवार देण्यात आली असा खुलासा शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांनी झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलाय। महाराजांची जशी भवानी तलवार म्हणून आपण जगदंबा तलवार, ती जगदंबा तलवार ही इंग्लंडच्या संग्रहालयात आहे आणि तो आपला अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो मराठी माणसाच्या की अरे ती महाराजांची तलवार आपल्याला कधी मिळणार, ती महाराजांची तलवार आपल्याला कधी मिळणार। कधी प्रयत्न झाले होते या दृष्टीने? हा, प्रयत्न केले होते। काही थोर मंडळींनी, नेते मंडळींनी किंवा अधिकारी मंडळींनी तसे प्रयत्न केले। अद्याप ते आलेले नाही, येणार तर नाही असं मला वाटत नाही। ते काय झालं, हा 8वा एडवर्ड आहे ना, 7वा, हा भारतात आला राजपुत्र 1875च्या सुमाराला आला। आता तो राजपूत आला, ब्रिटिश साम्राज्याचा, तर त्याचा तर काहीतरी त्याला आहेर दिले ही आपली पद्धत आहे। म्हणून कुणी काही आहेर दिले, कुणी सोन्याचे दिले, कुणी हिरेचे दिले, कुणी माणकाचे दिले, कुणी कापड दिले। शिवाजी महाराजांच्याकडचा म्हणजे छत्रपतींच्याकडचा म्हणजेच कोल्हापूरचा आहेर काय जाणार, त्यांना असं तुझं दिवाण होते बर्वे म्हणून, त्या तो कोणीतरी सुचवलं की शिवाजी महाराजांची तलवार एक तुमच्याकडे आहे, तीच द्या। अरे हा विचार आलाच कसा डोक्याचा। दरम्यान उद्या शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता ही संपूर्ण मुलाखत तुम्हाला झी 24 तासवर पाहता येणार आहे। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे ती अफगाणिस्तानमधून। तालिबान पुढे अफगाण सरकार शरण येणार अशी स्थिती निर्माण झाली आहे। सत्तेत भागीदारीचा प्रस्ताव तालिबानला देण्यात आलेला आहे। शहरांवरील हल्ले थांबवण्याची अट मात्र घालण्यात आली आहे। हल्ले थांबवले तर सरकारमध्ये घेतलं जाईल असं अफगाण सरकारनं तालिबानला सांगितलेलं आहे। एक महत्त्वाची घडामोड ही अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबाननं अफगाणिस्तानमध्ये कहर माजवलेला आहे। 65% अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जाही मिळवलेला आहे। आता अफगाण सरकारनं तालिबान्यांना हा एक प्रस्ताव ठेवलेला आहे। हल्ले थांबवले तर सरकारमध्ये सामील करून घेतलं जाईल असा प्रस्ताव तालिबान्यांपुढे अफगाण सरकारनं ठेवलेला आहे आणि एकूणच तालिबान्यांपुढे अफगाण सरकार शरण आल्याचं चित्र निर्माण झालंय। अफगाण सरकार बॅकफूटवर गेल्याचं दिसत असतानाच तालिबानी अतिरेक्यांनी मात्र जोरदार आगेकूच सुरूच ठेवली आहे। येत्या 1.5-2 महिन्यात कदाचित सगळा देश तालिबानी राजवटीखाली जाईल। भारतानं अफगाण लष्कराला भेट दिलेलं एक हेलिकॉप्टरही तालिबाननं घेतलंय। MI-24 हेलिकॉप्टरवर तालिबानचा कब्जा। भारतानं गिफ्ट दिलेलं हेलिकॉप्टर चोरलं। काबूलच्या दिशेनं तालिबानची मुसंडी। दृश्यांमध्ये दिसणारं हे हेलिकॉप्टर आहे MI-24 प्रकारातलं। त्याच्याजवळ बाईकवर आहे तो तालिबानी। एकेकाळी अफगाणिस्तान सैन्याकडे असलेल्या या चॉपरवर तालिबाननं कब्जा मिळवलाय। विशेष म्हणजे भारतानंच हे हेलिकॉप्टर भेट म्हणून अफगाण सरकारला दिलं होतं। हेलिकॉप्टर खराब झाल्यानंतर अफगाणी सैन्यानं त्यातलं इंजिन आणि अन्य उपकरणं काढून घेतली आणि सांगाडा तसाच सोडला। सध्याच्या स्थितीत हे हेलिकॉप्टर उडू शकत नाही हे खरंय, पण या एका दृश्यानं तालिबानची अफगाणिस्तानवर मजबूत होत असलेली पकड दाखवून दिलीये। तालिबानला प्रतिकार करण्याऐवजी अफगाण सैनिक रणांगण सोडून पळत असल्याचं दिसतंय। 70 ते 80% अफगाणिस्तानवरती
आता तालिबानचं राज्य आलेलं आहे आणि अफगाणिस्तान सैन्य बहुतेक ठिकाणी लढाई न करता हे पळून जात आहे. भारतानं MI-24 प्रकारातली 6 हेलिकॉप्टर्स अफगाणी सैन्याला दिली होती. रशियन बनावटीची ही हेलिकॉप्टर्स आधी भारतीय वायुदलाच्या वापरात होती. भारताकडे अपाचे आल्यानंतर 6 हेलिकॉप्टर्स ओव्हरहॉलिंग करून अफगाणिस्तानला भेट देण्यात आली. पायलट आणि मेंटेनन्स स्टाफला भारतानं प्रशिक्षितही केलं होतं. मात्र अयोग्य वापर आणि मेंटेनन्स न ठेवल्यानं चॉपर खराब झालं असावं आणि आता त्यावर तालिबाननं कब्जा मिळवलाय. तालिबानी सैन्य काबूलच्या दिशेनं वेगानं कूच करतंय. अमेरिकन गुप्तचरांच्या अंदाजानुसार येत्या 6 ते 8 आठवड्यांमध्ये संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानी राजवटीखाली आला असेल. असं झालं तर ती भारतासाठी धोक्याची घंटा ठरेल, कारण सध्या अटकेत असलेले हजारो तालिबानी अतिरेकी मोकाट सुटतील. ते फ्री झाले तर त्यांचा वापर तालिबान आणि पाकिस्तान भारतामध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद पुनर्जीवित करण्याकरता करू शकतो. तालिबानला रोखण्यासाठी अमेरिका, रशिया आणि युरोपियन युनियननं अफगाणी सरकारला सर्वतोपरी मदत केली पाहिजे, ती देखील वेळेत. अन्यथा संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या ताब्यात जाणार. पुण्याहून किरण ताजणेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. यानंतरची बातमी आहे राज्यातून. सिरियल किलर डॉक्टर संतोष पोळनं केलेलं हत्याकांड देशभर गाजलं. तसाच आणखी एक धक्कादायक प्रकार आता सातारा जिल्ह्यात उघड झालाय. कोण आहे साताऱ्यातला हा नवा सिरियल किलर? पाहूया हा खास रिपोर्ट. साताऱ्यात आणखी एक सिरियल किलर. पत्नी प्रेयसीची हत्या करून शेतात पुरलं. संतोष पोळचा नवा अवतार नितीन गोळे. हाच तो नराधम नितीन गोळे, साताऱ्यातला नवा सिरियल किलर. या नितीन गोळेनं आतापर्यंत तिघांना ठार मारलंय. पत्नी आणि प्रेयसीचा खून करून त्यांचे मृतदेह शेतात पुरल्याची कबुली त्यानं दिली आहे. त्यानं आणखी किती हत्या केल्या आहेत याबाबत पोलीस कसून तपास घेत आहेत. खरं तर 2 जणांचे खून केलेत, अजून देखील त्यानं इतर काही खून केलेत का याचा तपास पोलीस करतायत. खरं तर अशा पद्धतीनं हत्याकांडाचं सत्र हे वाई तालुक्यात थांबताना दिसत नाहीये. यादी सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात कथित डॉक्टर संतोष पोळनं केलेलं हत्याकांड देशभरात गाजलं होतं. डॉक्टर संतोष पोळनं 6 महिलांना ठार केलं होतं. या हत्याकांडावर आधारित देव माणूस नावाची मालिकाही गाजली. तर गोळेनं 2019 मध्ये पत्नी मनीषा गोळेचा खून करून तिचा मृतदेह शेताच्या बाजूला असलेल्या ओढ्यात पुरला. तर गेल्या 3 ऑगस्टला त्यानं आणखी 2घांचे मुडदे पाडले. त्यात प्रेमिका संध्या शिंदेचा खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी बाईचे कोण अजून कुठे एक्स्ट्रा संबंध आहे का त्या डाऊटवरून तिचा मर्डर केलेला निष्पन्न झाला. आरोपी तो पडून गेला होता. आमची टीमने तिच्या कर्नाटकपर्यंत पाठलाग करून 10 तारीखला अटक केला. धक्कादायक बाब म्हणजे नराधम नितीन गोळेनं आपल्या 2 लहान मुलांच्या समोरच पत्नीला ठार मारलं होतं. अशा क्रूर कर्मा सिरियल किलरवर कठोरात कठोर कारवाई होण्याची गरज आहे. तुषार तपासेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, सातारा. त्यानंतर एक महत्त्वाची बातमी. खासगी शाळांमधील फीमध्ये 15% कपातीचा GR अखेर शिक्षण विभागानं काढलाय. मात्र अध्यादेशाऐवजी केवळ GR काढून शिक्षण सम्राटांसाठी पळवाट ठेवल्याची आता टीका होतीये. याला महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन म्हणजेच मेस्टानं कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय. GR विरोधात उद्याच याचिका करण्यात येणार असल्याचं मेस्टाच्या अध्यक्षांनी सांगितलंय. शिक्षण सम्राट मंत्र्यांनी विरोध केल्यामुळे शिक्षण विभागानं GR काढला. अध्यादेश काढून कायद्यात बदल केला असतात तर फी कपातीचा निर्णय न्यायालयात टिकला असता. आता फी मध्ये खरोखर सवलत मिळणार का याची चिंता पालकांना सतावतीये. आज शेवटी मंत्रिमंडळाने वादग्रस्त निर्णय जाहीर केला 15% फी कपातीचा. याला मेस्टाचा आणि महाराष्ट्रातील संपूर्ण इंग्रजी शाळांचा टोटली विरोध आहे. हा खरं म्हणजे जनतेची दिशाभूल आहे. सरकारला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना
त्यांनी आमच्या फीमध्ये ढवळाढवळ केलेली आहे. सरसकट फी माफीचा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो आम्हाला कदापि मान्य नाही. शिक्षण धोरणातला सरकारचा आणखी एक गोंधळ समोर आलाय. 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर रद्द करण्यात आलाय. टास्क फोर्सच्या विरोधामुळे आधी जाहीर केलेला निर्णय रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. शिक्षण खात्यात नेमका कसा सावळा गोंधळ सुरू आहे, पाहूया हा रिपोर्ट. राज्यातील शाळा बंदच राहणार. शाळा सुरू करण्यावरून गोंधळाची घंटा. फी कपातीलाही शिक्षण मंत्र्यांचा खो. सरकारकडून शिक्षणाचा खेळखंडोबा. येत्या 17 ऑगस्ट पासून राज्यातील शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती देण्यात आली. मोठा गाजावाजा करत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध होताच. शिवाय कॅबिनेट बैठकीत काही मंत्र्यांनीही फेरविचाराची मागणी केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तुर्तास शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. टास्क फोर्सच्या कुठल्याही मताचे आमचं मधुमत असण्याचं कारण नाही. सुरुवातीपासून मागच्या पूर्ण वर्षभर आम्ही कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना त्याचबरोबर सुरक्षितता आणि हेल्थ ह्या दोन्ही गोष्टीकडे सांभाळण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं होतं आणि त्यामुळे या संदर्भामध्ये काय निर्णय घेतला आता मला माहीत पडून जाईल. परंतु मी एक सांगते की काल टास्क फोर्सची बैठक झाली अधिकाऱ्यांची आणि त्यामध्ये जी चर्चा झाली ती मला आता अवगत. शिक्षण खात्यातला हा गोंधळातला गोंधळ एवढ्यावरच संपलेला नाही. खासगी शाळांच्या फी मध्ये 15% कपातीसाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय 28 जुलैला घेण्यात आला. मात्र काही शिक्षण सम्राट मंत्र्यांनीच त्याला विरोध केल्यामुळे हा अध्यादेशही रखडला. त्यामुळे शिक्षण खात्याची आणखीच नाचक्की होतीये. सरकार, टास्क फोर्स आणि मंत्री यांच्यात कुठला समन्वय नाही. काय होतं यातनं मिक्स सिग्नल जातात. ठीक आहे, सरकारला वाटत असेल नाही करायच्या तर एकत्रितपणे हा निर्णय आला पाहिजे. मंत्री वेगळं घोषणा करतात, सरकार वेगळं घोषणा करते, टास्क फोर्स तिसरं ठरवते. कुठलाही समन्वय नाही. यातनं पालकांमध्ये कन्फ्युजन होतं. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा गोंधळ, 15% फी कपातीचा रखडलेला अध्यादेश आणि मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलेली राज्यातील 11वी प्रवेशाची CET या सगळ्या पातळीवर शिक्षण विभागाची पुरती कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र सरकारच्या धरसोड वृत्तीमुळे राज्यातील लाखो पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह कपिल राऊत आणि दीपक बातुसे, झी24 तास, मुंबई. झी24 तासनं राज्यातल्या युरिया घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात धाडसत्र सुरू झालंय. मात्र हे केवळ हिमनगाचं टोक तर नाहीये ना, कुणी बडे मासे यात आहेत का, याचा तपास आता करावा लागणार आहे. राज्यात युरियाचा काळा बाजार. झी24 तासनं पर्दाफाश केल्यानंतर प्रशासनाला जाग. अमरावतीतल्या कृषी केंद्रांवर धाडसत्र. अमरावती जिल्ह्यातल्या पूर्णानगर गावचे उमेश मोहिंगे अल्पभूधारक शेतकरी. एका कृषी केंद्रातून त्यांनी युरियाच्या 4 बॅग्स घेतल्या. मात्र ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना त्यांच्या नावावर 4 नव्हे तर 6 बॅग्सची नोंदणी झाली. मग त्यांच्या नावावरच्या 2 बॅग्स कुठे गेल्या हा सवाल उपस्थित होतोय. झी24 तासनं युरिया काळा बाजाराचा पर्दाफाश केल्यानंतर अमरावतीच्या सर्व 14 तालुक्यांमधल्या कृषी केंद्रांवर धाडी टाकण्यात आल्या. पूर्णानगरमध्ये एका दुकानदारानं शेतकऱ्यांच्या नावे जादा उचल दाखवून युरियाचा काळा बाजार केल्याचा आम्ही भांडाफोड केला. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सर्व तालुक्यांमध्ये धाडी टाकण्याचे आदेश दिले. झी24 तासच्या बातमीमध्ये एका शेतकऱ्याला जे 4 बॅग दिल्या आणि 6 बॅगचं त्याचा मेसेज आल्याची जी बातमी पाहिली, त्यावरून सर्व म्हणजे तालुका स्तरावरची जी यंत्रणा आहे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी
अर्धवेळ निरीक्षक या सगळ्यांना दुकानं म्हणजे विशेषतः खत विक्री केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. काळा बाजार करणाऱ्यांना पकडण्यासाठी सर्वच कृषी केंद्रांवर अधिकारी धडकले. दुकानात खतांचा साठा किती आहे, विक्री किती झाली आहे, किती साठा शिल्लक आहे याची नोंद घेण्याचं काम आता सुरू झालंय. अमरावती जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये कृषी विभागाने कृषी केंद्रांवरती जे आहे ते आता धाडी टाकायला सुरुवात केलेली आहे. मी सध्या आहे अमरावतीतील किसान सेंटर या कृषी केंद्रामध्ये आणि आपण इथे पाहू शकतो हे कृषी विभागाचे अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत. आणि सर, आज तुम्ही इथे आलेला आहात, तुम्ही इथे प्रत्येक दुकानावरती जे आहे ते धाडी टाकताय, काय नेमकं कारण आहे? काल जी24 तासमध्ये कृत्रिम युरियाचा काळा बाजारची बातमी प्रसिद्ध झाली. त्या अनुषंगाने आज मी किसान सेंटरमध्ये यांच्याकडे आज रोजी स्टॉकबुकमध्ये प्रत्यक्ष किती साठा शिल्लक आहे आणि गोडाऊनमध्ये किती साठा शिल्लक आहे याची पडताळणी मी आज तिथे करत आहोत. अमरावतीमध्ये पर्दाफाश झालेला हा काळा बाजार राज्यातल्या इतर भागातही सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातल्या सर्वच कृषी केंद्रांची तपासणी करणं आवश्यक आहे. यामध्ये जर खऱ्या अर्थानं आता निष्पक्षपणे चौकशी झाली तर मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. यानंतर आणखी काही घडामोडी अगदी थोडक्यात. बातमी आहे हरवलेल्या माणुसकीची. विरार पूर्वेला नारंगी इथल्या फाटकाजवळ चालकानं दुचाकीस्वाराला चिरडलं. कुणाल तांडेल असं 23 वर्षांच्या या जखमी तरुणाचं नाव आहे. अपघातात त्याचा जीव वाचला, मात्र त्याच्या कमरेच्या खालचा भाग चिरडला गेला. तसाच तासभर तो मदतीविना विव्हळत होता. बघे केवळ मोबाईलवर त्याचा व्हिडिओ काढण्यात गुंतलेले होते. यवतमाळच्या शेख इस्माईल याचा हेलिकॉप्टर चाचणीवेळी अपघाती मृत्यू झाला. महागाव पोलिसांनी अपघातग्रस्त हेलिकॉप्टर ताब्यात घेतलं. फुलसावंगी इथून हेलिकॉप्टर महागाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. शेख इस्माईलनं मेक इन इंडिया मोहिमेपासून प्रेरित होऊन 2 वर्ष परिश्रम घेत स्वतःच्या कल्पनेतून पुन्हा हेलिकॉप्टरची निर्मिती केली होती. बीड जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता चिकनगुनिया या साथीच्या आजारानं थैमान घातलंय. बीड तालुक्यातील नाळवंडी गावात प्रत्येक घरात चिकनगुनियाचे आणि चिकनगुनिया सदृश्य रुग्ण आहेत. यात लहान मुलांपासून वृद्धांचाही समावेश आहे. मात्र प्राथमिक रुग्णालयातल्या दांडी बहादर डॉक्टरांमुळे रुग्णांना नाईलाजानं खासगी रुग्णालयांकडे जावं लागतंय. पावसानं ओढ दिल्यानं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरील पिकं करपण्याच्या मार्गावर आहेत. पावसाअभावी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये लागवड केलेली कापसाची रोपं गुडघ्यापर्यंतही वाढलेली नाहीत. अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसावर ही पिकं तग धरून आहेत. मका, बाजरी, मूग ही पिकं तर करपूही लागलेली आहेत. पावसाळ्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपलाय. आता जोरदार पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जमिनीतून कोंब बाहेर निघाला, परंतु त्याचाही काही उपयोग नाही. 2 वेळा पेरणी करूनही उपयोग नाही. तर शेतकऱ्यांनी जावं कुठं, काय करावं? अजूनही पाऊस नाही. पावसाचा जवळजवळ 14 ते 15 दिवसाचा खंड पडलेला असून पावसाची पिकांना नितांत आवश्यकता आहे. या 4 ते 5 दिवसामध्ये पाऊस पडल्यास निश्चित पिकाला याचा फायदा होईल. धुळे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली जी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, त्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवरती चर्चा करण्याकरता, विचार विनिमय करून त्याच्यातून मार्ग काढण्याकरता आणि राज्य सरकारला प्रशासनामार्फत ह्या आजच्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव करून देण्याकरता म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे